नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। महापारेषण भरती 2023-24 जी काही भरती मागच्या 1-1.5 वर्षापासून सुरू आहे, त्यामध्ये आता नवीन फॉर्म सबमिशन सुरू आहे। जे ओल्ड फॉर्म सबमिशन तुम्ही केलेलं होतं त्याला आता काही अर्थ नाही आहे, ते कॅन्सल झालेली आहे भरती। आता नवीन म्हणजे SCBCचं जे काही आरक्षण आहे ते धरून किंवा SCBCचं जे जागा आहे ते देऊन त्यांनी परत फॉर्म सबमिशन सुरू केलेलं आहे। 15 जुलै ते 9 ऑगस्टपर्यंत ही डेट आहे फॉर्म सबमिशनची। त्यामुळे ज्यांना आतापर्यंत माहिती नसेल त्यांनी आताही फॉर्म भरू शकतात। 9 ऑगस्टपर्यंत आपल्याकडे वेळ आहे। फॉर्म सबमिशनचा व्हिडिओ रिसेंटली आपण दिलेला आहे काही पोस्टसाठी। त्यामध्ये विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांचे भरपूर प्रश्न आहे, त्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण द्यायचा प्रयत्न करणार आहे। प्रत्येक प्रश्नाला कमेंट बॉक्समध्ये उत्तर देणं हे पॉसिबल होत नाही, त्यामुळे काही महत्त्वाचे प्रश्न आहे जेणेकरून एका प्रश्नाचं उत्तर दिल्यावर बऱ्याच जणांना त्याचा फायदा होऊ शकतो। त्यासाठी आपण बरेचसे पॉईंट आजच्या व्हिडिओमध्ये किंवा बरेचसे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका। एखादा प्रश्न तुमचासुद्धा असू शकतो, तुम्हालासुद्धा त्यावर उत्तर मिळू शकतो। एक चांदोरे म्हणून आहे, त्यांचा प्रश्न आहे की सर ईमेल ID चुकली आहे तर मग डबल फॉर्म भरावा लागेल का? ठीक आहे, तर ईमेल ID चुकला असेल तर परत फॉर्म भरण्याची गरज नाही, परंतु ईमेल ID जर चुकला असेल तर तुम्हाला जे इन्स्ट्रक्शन आहे किंवा जे काही मेल आहे किंवा तुमचं सिलेक्शन झालं तर किंवा काही जे काही तुमच्याला हॉल तिकीट वगैरे जे काही प्रोसिजर असते ते तुम्हाला मिळणार नाही। त्याच्यामुळे ते डिसिजन तुम्ही घ्या की तुम्हाला फॉर्म परत भरायचा असेल तर फॉर्म भरू शकता। जो तुमचा नेक्स्ट फॉर्म आहे तो ॲक्सेप्ट केला जातो किंवा रजिस्ट्रेशन नंबर जर वेगळा निघाला असेल दुसऱ्या फॉर्ममध्ये तर तुम्हाला जे ॲक्युरेट जो फॉर्म असतो, जो करेक्ट फॉर्म असतो त्याचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुमच्याकडे ठेवावा लागतो आणि त्याच रजिस्ट्रेशन नंबरवर तुम्हाला एक्झाम द्यावी लागते। ठीक आहे, फॉर्म भरते वेळेस एरर दाखवत आहे तर बघा कसं असतं, कधी नेटवर्क डाऊन असतं, कधी सर्व्हर डाऊन असतं किंवा आपल्या साईडने एखाद्या वेळेस मोबाईलचं नेटवर्क डाऊन असतं किंवा सिग्नल बरोबर नसतं, त्यामुळे कधी हे प्रॉब्लेम येतात। सहसा असा एरर येत नाही। जर आला असेल तर परत एकदा ट्राय करा, एकदम सकाळी 6-7 वाजता ट्राय करा किंवा एकदम रात्री 10-11-12 वाजता दरम्यान तुम्ही ट्राय केलं तर तुमचा फॉर्म व्यवस्थित भरला जातो। ठीक आहे, कारण दिवसाच्या टाईमला थोडंसं रश राहतो फॉर्म भरते वेळी। इलेक्ट्रॉनिक ट्रेड झाला आहे चालेल का? हा, जर तुमचं इलेक्ट्रिकल ट्रेड आहे तर तुम्ही इलेक्ट्रिकल टाकणे अपेक्षित आहे, इलेक्ट्रॉनिक टाकून उपयोग नाही आहे, तुमचा फॉर्म सगळं तुमचं रिजेक्शन होऊन जाईल। ठीक आहे, त्याच्यामुळे आणि इलेक्ट्रिशियन असेल तर इलेक्ट्रिशियन टाका, इलेक्ट्रॉनिक टाकून फायदा नाही, फॉर्म परत भरावा लागेल। विकास म्हणून आहे, सर ॲडच न्यू आहे तर ओल्ड रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड कसा काय चालणार? तर मित्रांनो तिथे एक प्रश्न आहे की तुम्ही याआधी फॉर्म भरला आहे का? जर असेल तरच तिथे येस करायचं आणि पासवर्ड आणि रजिस्ट्रेशन नंबर आणि तुमचं जाहिरात क्रमांक टाकायची। बऱ्याच जणांनी तिथे सुद्धा चुका केलेल्या आहेत। फॉर्म भरला होता परंतु तो तुमचा तरी तुम्ही तिथे नो केलेला आहे। तुमचं रिफंड वगैरे मिळण्यासाठी तुम्हाला तिथे रजिस्ट्रेशन नंबर व्यवस्थित टाकणे आणि जाहिरात क्रमांक व्यवस्थित टाकणे आवश्यक आहे। एक श्रीधर पांचाळ म्हणून आहे, त्यांचा एक प्रश्न आहे की सर पेपर कधी होतील? पेपर कधी होतील हे सांगणं कठीण आहे। सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये इलेक्शन आहे, त्यामुळे पेपर कदाचित ऑक्टोबरच्या पुढे सुद्धा जाऊ शकतात किंवा सप्टेंबरच्या आधी 20 तारखेआधी जर झाले तर फारच चांगलं। 20 तारखेच्या आधीसुद्धा परीक्षा होऊ शकते, परंतु पोस्ट खूप आहे, त्यामध्ये सिनियर पोस्ट आहे, AE आहे, टेक्निशियन आहे, तर त्यामुळे थोडंसं स्टार्टिंगचे जे पोस्ट आहे ते आधी होतील, बाकीच्या नंतर होतील। रमेश यांचं नाव आहे, सर माझं NCL म्हणजे नॉन क्रिमिलियर 31 एप्रिल 2024ला आहे। सर माझं NCL म्हणजे नॉन क्रिमिलियर 31 एप्रिल 2024 आहे तर चालेल का? 31 एप्रिल 2024पर्यंत जर तुमचं असेल म्हणजे व्हॅलिडिटी डेट पाहावं लागते, त्यावर शेवटची डेट जोपर्यंत चालते ते तुमचं मार्च 2025 पाहिजे। त्याच्या आधीचं जर तुमचं असेल, तुम्ही फॉर्म भरताना जर तुमची डॉक्युमेंट व्हॅलिड नसेल तर ते चालणार नाही, मग ते डॉक्युमेंट कुठलंही असो। ठीक आहे, नंतर एक प्रश्न आहे वाघमारे यांचा, डिप्लोमावाले फॉर्म भरू शकतात का? डिप्लोमावाले कुठेच फॉर्म भरू शकत नाही, फक्त महावितरणमध्ये JEची पोस्ट आहे त्यासाठी फॉर्म भरता आला असतं, परंतु आता त्याची डेट निघालेली आहे। ठीक आहे, त्याच्यामुळे महाट्रान्सफरमध्ये डिप्लोमाच्या जागा कधीच निघत नाही। ठीक आहे, परत त्यांचा प्रश्न आहे एक्झाम कधी होईल? तर मित्रांनो एक्झामची डेट कन्फर्म नाही आहे। सप्टेंबरच्या स्टार्टला सुद्धा एक्झाम होऊ शकते, नाही तर डायरेक्ट ऑक्टोबरच्या नंतर किंवा ऑक्टोबर एंडिंगपासून जेव्हा इलेक्शन संपेल 1-1.5 महिन्याचा कालावधी जाईल त्यानंतर तुमचं एक्झाम होऊ शकते। त्यामुळे कन्फर्म सांगता येत नाही, तुम्ही त्यावर डिपेंड राहू नका, तुमचा अभ्यास सुरू ठेवा। जे काही तुमचं प्लॅनिंग असेल ऑगस्टमध्ये शक्यता कमी आहे, सप्टेंबरच्या सुरुवातीला किंवा 20 तारखेपर्यंत वगैरे जर झाली एक्झाम तर होऊन जाईल, किंवा मग डेट त्यांनी दिली तर सप्टेंबरच्या एंडला सुद्धा ते एक्झाम घेऊ शकतात किंवा मग ऑक्टोबरच्या पुढे ती एक्झाम होईल। काही अपडेट असलं एक्झाम रिलेटेड तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनल आहे इंजिनियर अमोल, त्यावर आपण अपडेट देऊच किंवा मग आपला एखादा व्हिडिओसुद्धा देऊ। हा प्रश्न बऱ्याच जणांचा आहे की सर मी 2 वेळा फॉर्म भरला होता किंवा आधी काही मुलांनी 3 वेळा 4 वेळा आधीचे फॉर्म भरलेले आहे, तर आता फक्त एकच रजिस्ट्रेशन मागता आहे, तर ते एकच रजिस्ट्रेशन द्यायचं असतं। तिथे काही तुम्हाला 3-4 वेळा, तुम्ही 2 वेळा 3 वेळा तुमच्या चुका झाल्या म्हणून तुमच्या साईडने तुम्ही ते चुका केल्या, त्यामुळे तुम्हाला 2-3 वेळा भरावा लागला
रिफंड तुम्हाला एकाच फॉर्मचं होणार आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. माझ्या माहितीप्रमाणे एक विद्यार्थी आहे, म्हणजे यश कदम म्हणून नाव आहे मला वाटते, तर त्यांची चूक म्हणजे खूपच सिली मिस्टेक आहे, खूप मोठी सिली मिस्टेक आहे. त्यांनी ITIचे मार्क्स टाकलेलेच नाही. ITIच्या बेसवर ते फॉर्म भरत आहेत आणि ITIचेच मार्क्स टाकले नाही. तर त्यांनी परत फॉर्म भरला तर काही प्रॉब्लेम येईल का? तर प्रॉब्लेम काही येत नाही. जो तुमचा परत फॉर्म भरलेला आहे त्याचा रजिस्ट्रेशन नंबर तुमच्याकडे ठेवायचा आणि त्याच रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही एक्झाम द्यायची. ठीक आहे. 2-3 रजिस्ट्रेशन नंबर तुमचे झाले असतील, परंतु जो करेक्ट फॉर्म आहे त्याच रजिस्ट्रेशन नंबरवर आपण पुढे हॉल तिकीट आलं तर त्यावर तुम्ही एक्झाम देऊ शकता. प्रॉब्लेम काही येत नाही. बेस्ट ऑफ 5चे मार्क्स टाकायचे की टोटल टाकायचे? तर मित्रांनो, त्यामध्ये त्यांनी असं क्लिअरली काही मेन्शन केलेलं नाही. त्यांनी फक्त नोटिफिकेशनमध्ये एवढंच म्हटलेलं आहे की जे तुमच्या मार्कशीटवर मार्क्स आहे ते टाका. आणि ही मेरिट बेसवर एक्झाम नाही आहे. म्हणजे बघा, तुमच्या 10वीच्या मार्क्सवर ही एक्झाम हे नाही आहे, सिलेक्शन नाही आहे. त्यामुळे कसं आहे की तुम्ही बेस्ट ऑफ 5 टाकले तरी तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही. बेस्ट ऑफ 6 टाकले किंवा ॲव्हरेज मार्क्स टाकले तरी तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही. ठीक आहे. ते डिसिजन तुमचं आहे. प्रश्न आहे की सर, ज्यांनी आधी फॉर्म भरला असेल त्यांनी काय प्रोसिजर करावी? आधी फॉर्म तुमचा जो भरला असेल त्याला आता काही मिनिंग नाही आहे. तो फॉर्म तुमचा पूर्णपणे कॅन्सल झालेला आहे. आता नवीन फॉर्म भरायचा. फक्त त्यामध्ये एक प्रश्न आहे की तुम्ही आधी फॉर्म भरला की नाही. तिथे फक्त यस करायचं जर आधीचा फॉर्म भरला असेल तरच तुम्हाला रिफंड मिळेल. हा प्रश्न थोडा महत्त्वाचा आहे की सर, कॅटेगरी वाईज वॅकन्सी कमी आहे तर फॉर्म कुठे टाकायचा? बघा, प्रिफरन्स देताना अतिशय महत्त्वाचं आहे. जर तुमचा अभ्यास खूप चांगल्या लेवलचा असेल, तुम्हाला असं वाटत असेल की आपला अभ्यास बऱ्यापैकी झालेला आहे, तर तुम्हाला जिथे पोस्टिंग पाहिजे, म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगतो, जर तुम्ही फॉर एक्झाम्पल नागपूरचे असाल आणि तुम्हाला नागपूरमध्येच पोस्टिंग पाहिजे तर नागपूरच टाका, जर तुमचा अभ्यास चांगला असेल तर. ठीक आहे. आणि चांगला नसेल अभ्यास, तुमचा ॲव्हरेज जरी अभ्यास असेल तरी नागपूर टाका. म्हणजे जर तुमचं सिलेक्शन झालं तर सगळ्यात पहिले तुम्हाला नागपूरसाठी कन्सिडर करतील, म्हणजे नागपूरला तुम्हाला पोस्टिंग मिळेल. पण जर तुम्ही नागपूरचे आहे आणि तुमचा अभ्यासही चांगला आहे आणि तुम्ही कुठेतरी नाशिक टाकलं, पुणे टाकलं, तर तुमचं सिलेक्शन तिकडे होईल. तुम्हाला ते नागपूर देणारच नाही. आणि मग नंतर तुम्ही तिथे मागूही शकत नाही जाऊन हेड ऑफिसला की मला नागपूर द्या, कारण की तुम्ही ऑलरेडी प्रिफरन्स तसा दिलेला राहतो. त्याच्यामुळे तुम्ही नागपूरचे असाल, तुमचा अभ्यास चांगला असेल, तुम्हाला असं वाटेल की बा तुम्ही चांगल्या टॉपमध्ये येऊ शकता, की तुमचं सिलेक्शन तिथे होऊ शकते, तर आवर्जून नागपूर टाका. सेकंड ऑप्शन वाटलं तर अमरावती टाका, मग अकोला जे काय असेल तिथे टाका, जवळपासचं टाका. आणि जर या 3पैकी तुम्ही बसले नाही मेरिट लिस्टमध्ये तर तुम्हाला ते कुठेतरी त्यांच्या म्हणजे 3 ऑप्शन असे दिलेले आहेत की जे तुम्हाला विचारलेलं आहे, म्हणजे आपल्याला म्हणजे स्टुडंटला विचारलेलं आहे. आणि 3 ऑप्शनमध्ये जर तुम्ही बसत नसाल तर असं नाही की तुमचं सिलेक्शन कॅन्सल होईल. तुम्हाला ते 4थं झोन त्यांच्या सोयीने कुठेही देऊ शकतात. मग ते रत्नागिरी देऊ शकतात, ते तुम्हाला कुठेतरी एखादं सिंधुदुर्ग जे काही असेल, कराडचा भाग असेल किंवा पुणे आहे किंवा कुठेही देऊ शकतात. ते कल्याण वगैरे, डोंबिवली कुठेही देऊ शकतात. ठीक आहे. त्याच्यामुळे चॉईस निवडताना, ऑप्शन निवडताना, प्रिफरन्स निवडताना अतिशय महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. BMCबद्दल काय अपडेट आहे का? पांडे यांचा प्रश्न आहे, देशपांडे आय थिंक. तर BMCबद्दल सध्या अपडेट नाही आहे, परंतु 100% ती वॅकन्सी येणारच आहे. थोडंसं डिले होईल आणखी, परंतु यावर्षी एंडिंगपर्यंत ती वॅकन्सी येणार आहे. BMC JEE इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिलसाठी. भरपूर जणांचा प्रश्न आहे हा ॲक्च्युली, की अपियर आहे, रिझल्ट यायचा आहे. रिझल्ट एका महिन्यामध्ये येईल, 5 दिवसामध्ये येईल, 8 दिवसामध्ये येईल. 31 जुलै 2024 या आधीचा रिझल्ट, या आधीचं सर्टिफिकेट तुम्हाला लागेल. तुम्ही अपियर असलेलं चालणार नाही. तुमचा फायनल रिझल्ट आलेला अपेक्षित आहे, किंवा तोच तुमचं कंप्लीट झाल्याशिवाय डिग्री किंवा डिप्लोमा किंवा ITI जे काही असेल ते कंप्लीट झाल्याशिवाय तुम्हाला हा फॉर्म भरता येणार नाही. अपियर वगैरे इथे चालत नाही. एक प्रश्न आहे की सर, माझं SC कॅटेगरी आहे आणि महिला आरक्षण सर्टिफिकेट नसेल तर चालेल का? तर SC ST आणि ओपन यासाठी महिला आरक्षण सर्टिफिकेट किंवा नॉन क्रिमिनल लागत नाही. तर तुमच्याकडे काही नसलं तरी तुम्ही WRमध्ये किंवा वुमन रिझर्वेशनमध्ये फॉर्म भरू शकता. हा एक नियम त्यांनी दिलेला आहे, तेच मी तुम्हाला सांगतो आहे. फॉर्ममध्ये सिग्नेचर कॅपिटलमध्ये केली आहे किंवा कॅपिटलमध्ये आहे तर चालते का? तर ते ॲक्च्युली तसं काही मेन्शन केलेलं नाही आहे. पहिलं अक्षर कॅपिटल आणि मग स्मॉल, जी तुमची सिग्नेचर असेल तशी सिग्नेचर करा, त्याने काही फरक पडत नाही. पण तू इन्स्ट्रक्शन्स फॉलो करा. आपण आपल्या फॉर्म सबमिशनच्या व्हिडिओमध्ये सगळे इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. वायरमन ट्रेडवाले अप्लाय करू शकतात का? महापारेषणमध्ये वायरमन ट्रेड अलाउड नाही आहे. COE आणि इलेक्ट्रिशियन दोनच ट्रेड अलाउड आहे. महावितरणमध्ये वायरमन अलाउड आहे. NCL म्हणजे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट मार्च 2024पर्यंतच आहे. तर फॉर्म भरता येतो का? फॉर्म भरता येणार नाही. तुम्हाला नवीन NCL काढावं लागेल, कारण की नंतर तुमचं रिजेक्शन होऊ शकते. त्याच्यामुळे ते डिसिजन तुम्ही घ्या की तुम्हाला जे काही NCL आहे त्यावर तुम्ही फॉर्म भरू शकता, परंतु पुढे DVमध्ये प्रॉब्लेम येईल. आता तुम्हाला रिजेक्शन होणार नाही, आता तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही. तुम्हाला एक्झाम ते करून घेतील, एक्झाम देऊ देतील आणि मग DVमध्ये विचारतील की तुमच्याकडे NCL कधीच आहे. आता ते डिसिजन तुमचं आहे सगळं. महाजनकोबद्दल बऱ्याच जणांनी विचारलेलं आहे की सर, महाजनकोची वॅकन्सी कधी येईल वगैरे. तर महाजनकोबद्दल सध्या अपडेट नाही आहे, परंतु तीसुद्धा वॅकन्सी पुढच्या 1-2 महिन्यामध्ये अपेक्षित आहे. महाजनको टेक्निशियन 3 मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे 800+ वॅकन्सी आहे. त्यामध्ये जागासुद्धा वाढू शकतात. ऑल ट्रेड ITI इलेक्ट्रिशियनचे ITIचे ऑल ट्रेड इथे अलाउड असतात. त्याच्याबद्दल काही अपडेट असेल तर आपण त्याचा अपडेट देऊच. टेक्निशियन 2 करता आउटसोर्सिंगचा अनुभव चालतो का? आउटसोर्सिंगचा अनुभव इथे कुठेच चालत नाही.
तुम्हाला आउटसोर्सिंग तुमचं झालं असेल तुम्हाला मार्क्स वाढवून मिळतात, परंतु ते विद्युत सहाय्यकसाठी आहे. ठीक आहे. बाकी टेक्निशियन 2 टेक्निशियन 1साठी आउटसोर्सिंगचा अनुभव चालत नाही, परमनंट अनुभव लागतो तुम्हाला. काही जणांचा प्रश्न आहे की सर नेममध्ये अल्फाबेट चुकला आहे, वडिलांच्या नावामध्ये अल्फाबेट चुकला, आईच्या नावामध्ये अल्फाबेट चुकला आहे, सरनेममध्ये चुकला आहे. तर मित्रांनो त्यांनी काही विशेष फरक नाही, त्यासाठी फॉर्म परत भरायची गरज नाही. खूप मोठी चूक असेल, एकदम नावामध्ये चेंज झाला असेल ती गोष्ट वेगळी आहे, परंतु जर अल्फाबेटमध्ये चूक असेल तर त्यासाठी फॉर्म परत भरायची गरज नाही. तुम्ही ॲफिडेविट DVच्या वेळेस ॲफिडेविट वगैरे करू शकता. त्यामध्ये 9 ऑगस्ट ही लास्ट डेट आहे, त्याआधी व्यवस्थित फॉर्म भरा. फॉर्म 4-5 वेळा किंवा 2-3 वेळा शक्यतोर भरू नका, कारण त्यांनी सगळा घोळ होतो. शक्यतोर 1 किंवा 2 फॉर्म भरा, किंवा शक्यतो मी तर म्हणेल एकच फॉर्म भरा आणि तो करेक्ट फॉर्म भरा. खूप विद्यार्थी मित्र खूप घाई करतात. ज्या दिवशी फॉर्म सबमिशन सुरू झाले त्याच दिवशी फॉर्म भरला, त्या दिवशी चुकला, परत दुसरा फॉर्म त्याच दिवशी भरला. म्हणजे इतके इम्पेशंट मुलं आहे ते आम्हाला दिसतं, आम्हाला आम्ही जे विद्यार्थ्यांशी बोलतो त्यावरून लक्षात येतं. त्यामुळे तसं करू नका, फॉर्म व्यवस्थित भरा. फॉर्म सबमिशनचा व्हिडिओ आपलासुद्धा आलेला आहे आणि प्लस इथं चॅनलचे सुद्धा अतिशय चांगले व्हिडिओज ऑलरेडी यूट्यूबवर आहे. सगळे व्हिडिओज बघा आणि नंतरच फॉर्म भरा. ठीक आहे. आणि जे काही सर्टिफिकेट्स आहेत ते सर्टिफिकेट तुमचे एक्झाम तुम्ही जेव्हा फॉर्म भरताय त्या डेटला ते व्हॅलिड असले पाहिजे. ठीक आहे. तुम्ही म्हणाल की सर मी एप्रिलमध्ये काढलं, मागच्या वर्षी काढलं, त्याच्या मागच्या वर्षी काढलं. NCL वगैरे हे असे डॉक्युमेंट त्यावेळेस चालत, म्हणजे जुने चालत नाही, म्हणजे नॉन क्रिमिनल चालत नाही. बाकी डोमेसाईल असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल की थोडेफार 5-6 वर्ष 10 वर्ष आधीचे सुद्धा चालतात, लक्षात घ्या. ठीक आहे. बाकी या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, डिटेल कमेंट करा. ठीक आहे. मी त्यावर उत्तर देईल, किंवा मग आपण एक सेपरेट व्हिडिओ असं 2-3 दिवसानंतर आणखी घेऊ, जेणेकरून तुम्हाला फॉर्म सबमिशनला सोपं जाईल. ठीक आहे. किंवा तुमची इच्छा असेल तर आपण एक लाईव्ह सेशन घेऊ. तुम्हाला असं वाटत असेल की तुमचे प्रॉब्लेम्स असं सांगणं कठीण आहे किंवा कमेंट बॉक्समध्ये लिहिणं कठीण आहे, तर मला एक कमेंट करा सर लाईव्ह सेशन घ्या म्हणून, किंवा लाईव्ह सेशनसाठी तुम्ही जर हे असाल, तुम्ही जर इच्छुक असाल तर मला कमेंट करा, आपण त्यावर कमेंट हे देऊ. ठीक आहे. तर आशा करतो मित्रांनो बऱ्याचशा प्रश्नांचे उत्तर द्यायचं मी आजच्या व्हिडिओमध्ये माझ्याकडून प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त काय प्रश्न असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये परत कमेंट करा, आपण एक वेगळा सेपरेट व्हिडिओ त्यावर आणखी घेऊ, किंवा जमलं तर लाईव्ह सेशनसुद्धा घेऊ 2-3 दिवसामध्ये. ठीक आहे. जेणेकरून तुमचे सगळे प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजे. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, ग्रुप्समध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल आणि त्यांच्या चुका होणार नाही. ठीक आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जे महत्त्वाचे अपडेट्स पुढे येणार आहे पूर्ण रिझल्टपर्यंत ते तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.